कणेर धरणातून बेकायदेशीररित्या कृष्णा नदीतून जिहे कटापूर योजना परत एकदा चालू केल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होताना पाहायला मिळाल्या। तसेच त्यांच्याबरोबर अन्य शेतकरी संघटना देखील सामील झाल्या होत्या। त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव आमची पिकं सुकवून इतरांना त्याचं पाणी का देत आहे असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारण्यात आला। आज कृष्णा सिंचन कार्यालय आणि प्रकल्प मंडळ याचा जिहे काटापूर योजना ही कळीचा मुद्दा आहे। बाकी इतर ठिकाणी ज्याच्या जे हिश्श्याचं पाणी त्या धरणात आहे, मान खटाव असू द्या, सांगली असू द्या किंवा इतर कुठले असू द्या, ती बी शेतकरी आणि हे शेतकऱ्यासाठी लढणारी सगळी आम्ही भूमिपुत्र आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सुरुवातीपासून आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत। जलसमाधीसारखं आंदोलन केलं जिहे काटापूर योजनेवर। आज तीच वेळ परत फिरून यायची वेळ आलेली आहे की ही साधी गोष्ट आहे की कुणाला तरी खुश करण्यासाठी राजकीय इव्हेंट म्हणून हे पाणी आमच्या हक्काचं पळवलं जात आहे। ह्याच्यामुळे आमची शेती अडचणीत येणार आहे, आमच्यावर करोडो रुपयाचं कर्ज होणार आहे, आमची जनावरं प्याचं पाणी या सगळेच विषय उभे राहणार आहेत। आणि ह्याच्या बाबतीत जसे ते लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे पाणी नेण्याकरता म्हणून जे अट्टास मांडतात, ज्या अधिकाराचा सत्तेचा दुरुपयोग करतात, तसे आमचे लोकप्रतिनिधी साधं भांडायचं सुद्धा कर्तव्य पार पाडत नाहीत। ही शोकांतिका आहे या सगळ्या भूमिपुत्रांची, शेतकऱ्यांची आहे। सगळे ए टू झेड जे सातारा, कोरेगाव, कराड सगळे जे आमची भूमिपुत्र जे लाभ क्षेत्रातले आहेत का नाही, त्या भागातला हा सगळा विषय आहे। आणि आता तुम्ही पत्र बघितलं, ते पत्र निव्वळ राजकीय इव्हेंट आहे। तिथं पाणी शेतीसाठी न्यायचं नाही। एखादी योजना जरी एखादी कार्यान्वित नव्यानं करायची असली तरी त्याचा टाइम पिरियड आहे 100 तासाचा। 100 तासात ती होती किंवा त्या जागेवर पोचल्यानंतर पाणी आहे, तुम्ही नेरमध्ये आता प्रचंड पाणी नेऊन ठेवलं, त्या वापरा ना। ते वापरायच्या ऐवजी परत तुम्ही आमच्या हक्काच्या पाण्यावर जर दरोडा घातला, हे नियमबाह्य फक्त 4 महिन्यामध्ये पावसाळ्यात हे चालवण्याची योजना आहे। त्याच्यापेक्षा आता हे नियमबाह्य चालू आहे, ते आम्ही बंद करा म्हणून आम्ही इथं मोर्चा आज शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन केलंय। वेळ प्रसंग यांनी जर ते नाही बंद केला तर वेळ प्रसंग टोकाचं आंदोलन आम्ही करून आमच्या हक्काची लढाई आहे ती आम्ही लढणार। वेळ प्रसंगी त्या जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही। आमचा हक्क आहे, पाणी आहे ते आमचा हक्काचं आहे, ते कुणाला नेऊन देणार नाही, चोरून देणार नाही आणि ते संरक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या अजून ह्याच्यापेक्षा मोठी जनजागृती करून मोठा हे करून गावोगावी बैठक घेऊन आम्ही 100% हे पाणी वाचवणार आहे आणि ते सगळ्या आमच्या शेतीला याला जगण्याकरता म्हणून आम्हाला ते उपयोगी पडणार आहे। धोम संघर्ष समिती असू द्या, रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटना असू द्या आणि अशी बरीचशी सर्व काही मंडळी आहेत त्यांनी आज पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि आमच्या लढ्यामध्ये अजूनही सर्व माणसं सहभागी होतील, सर्व पक्ष सहभागी होतील। त्यांनाही आमची विनंती आहे की अनेक पक्ष संघटना यांनी सगळ्यांनी यावं। भूमिपुत्रांनी कनेक्शन कट केलं एमएसएबीनं बेकायदेशीर, त्याच्यावर सुद्धा आम्ही वेळ प्रसंगी या सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम इथनं पुढे करणार आहे। काय सांगाल, आज आंदोलन करताय, ठिय्या मांडला होता पाटबंधारे ऑफिस समोर, काय नक्की प्रतिक्रिया, कशा संदर्भात आंदोलन? काय होतं, जिहे काटापूरची योजना 14 ऑक्टोबरपर्यंत चालू असते, करायचा नियम आहे असा MWचा किंवा कायद्यात तरतूद आहे। त्यासाठी आम्ही गेल्या महिन्यात आंदोलन केलं होतं। त्यावेळी कलेक्टर समोर आमची मिटिंग झाली, त्यावेळी सांगितलं होतं की ही योजना पुन्हा चालू करणार नाही। तरी आज तुम्ही पुन्हा राजकीय हेतूसाठी किंवा आपल्या राजकीय फायद्यासाठी जिहे काटापूर योजना पुन्हा चालू केली। त्यामुळं शेतकऱ्यांना नदी कोरडी पूर्ण पडली। मुळात 14 ऑक्टोबर जिहे काटापूर योजनेला कुठेही पाणी नाही। मुळात योजना ही पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यावर फ्री कॅचमेंटमध्ये असल्यामुळे या पाण्याला कुठेही तरतूद नाही। आणि यंदा पावसाळा कमी असल्यामुळे नदीच्या पात्रात पूर्ण पावसाळ्यातलं पाणी झालेलं नाही। तरी धरणातील राजकीय दबावाखाली धरणातून पाणी सोडण्यासाठी दबाव आणून अधिकाऱ्यांच्यावर पंतप्रधानांच्या नावाखाली ही योजना चालू करण्याचा केला आहे। त्यासाठी तमाम शेतकऱ्यांचं, कराड उत्तर मधल्या शेतकऱ्यांचं किंवा सातारा तालुक्याच्या शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान होणार आहे। तरी योजना बंद करण्यात यासाठी आमचं आंदोलन आहे। ही योजना जर आज उद्या बंद केली नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन किंवा जलसमाधी घेण्याच्या हयात आहे। ही योजना जिहे काटापूर आहे। जिहे काटापूर मुळात 4 माय आहे, त्याला 3.17चं पहिलं होतं MWला। पुन्हा त्यांनी काय केलं, 30 सप्टेंबर 2023ला फेरनियोजन करून जिहे काटापूरचं पाणी वाढवून घेतलं। ॲक्च्युली पाणी वाढवून घेताना पाणी तरतूद नसल्यानं, कायदेशीर तरतूद नसताना पाणी वाढवून घेतलं आणि त्या कृष्णा खोऱ्यात DPRमध्ये मुळात 8 TMCचा फरक आहे। 8 TMC पाणी तरतूद नाही, तरी त्यांनी बेकायदेशीर तरतूद करून हे पाणी घेतलेलं आहे। त्याला आमचा धोम संघर्ष समिती पूर्ण निषेध करतो।